नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। बऱ्याच मित्रांना प्रश्न पडत असतो, आपण जेव्हा पीसी मध्ये एखादी फाईल अपलोड करतो त्या फाईलला आपला प्रायव्हसी म्हणजेच पासपोर्ट लावायचा असतो। त्या फाईलला पासपोर्ट कसा लावायचा हा बऱ्याच मित्रांना प्रश्न पडत असतो। तो पासपोर्ट कसा लावायचा मी तुम्हाला आपल्या सोप्या शब्दात आणि सोप्या मराठीमध्ये सांगणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ कोणी स्किप करू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतरच तुम्हाला समजेल आपण फाईलला कसा पासपोर्ट लावू शकतो। त्या फाईलच्या अगोदर तुम्हाला जीप फाईल मध्ये कन्वर्ट करावं लागते, त्या जीप फाईलला तुम्ही पासपोर्ट लावू शकता। पण तो पासपोर्ट कसा लावायचा बऱ्याच मित्रांना अजून देखील प्रश्न पडत होता। आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत, त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। आपल्याकडे तुम्हाला सुरुवातीला पीसी पाहिजे। तुमच्याकडे विंडोज कोणतं जरी असलं तरी चालतं, फक्त विंडोज 7, विंडोज 10, विंडोज 11 पाहिजे। विंडोज XP मध्ये हे प्रोसेस होत, त्यासाठी तुमच्याकडे विंडोज 10 किंवा 11 किंवा 7 विंडोज पाहिजे। त्या विंडोज मध्ये तुम्हाला एखादी फाईल अपलोड करायची असेल, त्या फाईलला तुम्हाला सुरुवातीला जीप मध्ये कन्वर्ट करावं लागेल। जीप मध्ये कन्वर्ट करताना त्यामध्ये एक सेटिंग येत असते, त्यामध्ये एक सेट पासपोर्ट नावाचं ऑप्शन येतं, त्यावर तुम्हाला क्लिक करून तुमचा पासपोर्ट सेट करायचा आहे। तो पासपोर्ट सेट झाल्यानंतर तुमच्या फाईलला पासपोर्ट चालला जातो। जेव्हा तुम्ही एक्स्ट्रॅक्ट फाईल करशाल जीप फाईलची, तेव्हा तुम्हाला पासपोर्ट टाकावं लागेल, तेव्हाच ती फाईल एक्स्ट्रॅक्ट होईल। अशा प्रकारे तुम्ही तुमचा पासपोर्ट लावू शकता। आपण आता स्क्रीनवर जाऊ आणि स्क्रीनवरच तुम्हाला सोप्या पद्धतीने मी सांगतो, तेव्हाच तुम्हाला तुमच्यापर्यंत समजेल। जरा वेळ न घालवता लगेच आपण व्हिडिओकडे वळूयात। या ठिकाणी तुम्हाला पीसीची स्क्रीन दिसत असेल। मित्रांनो, आता तुम्हाला एखादी फाईल जर कधी जीप फाईल मध्ये कन्वर्ट करायची असेल तर तुम्हाला सुरुवातीला एखादा फोटो किंवा फाईल घ्यावी लागेल। जसे की मी फाईल घेतो, या ठिकाणी मला या फोटोला एक फाईल मध्ये टाकतो, मी एक फाईल मध्ये कन्वर्ट करतो, एक न्यू फाईल घेतो। या ठिकाणून हा फोटो या फाईल मध्ये टाकला। आता मित्रांनो, मला या फाईलला पासपोर्ट लावायचा आहे, पण तो पासपोर्ट कशा प्रकारे लावून तुम्हाला दाखवून देतो मी। साईडला माऊसला साईडला या ठिकाणी एक बटन असतं, हे तुम्हाला प्रेस करायचं आहे। त्यानंतर खाली विरारचं ऑप्शन असेल, माझ्याकडे जीप फाईलचं विरारचं व्हर्जन आहे, त्यासाठी मी विरारच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर खाली ऍड टू जे आपण फाईलचं नाव दिलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर ती फाईल तर ऍड झाली, परंतु तुम्हाला आता पासपोर्ट कशा प्रकारे लावायचा आहे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो। तर या ठिकाणी डबल तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे, विरारच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला एक ऑप्शन दिसत असेल, यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सेट पासपोर्टचं ऑप्शन या ठिकाणी दिसत असेल, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या ठिकाणी तुम्हाला सेट पासपोर्टचं ऑप्शन दिसत असेल। तुम्हाला या सेट पासपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जोही पासपोर्ट टाकायचा आहे तो तुम्ही टाकू शकता। जसं की मी टाकतो काही, जसं की मी या ठिकाणी पासपोर्ट टाकलेला आहे, तर खाली देखील तोच पासपोर्ट तुम्हाला रिपीट टाकायचा आहे। या ठिकाणी मी पासपोर्ट टाकलेला आहे। त्यानंतर तुम्हाला ओकेच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, तुमचा पासपोर्ट सेट होऊन जाईल। त्यानंतर सर्व ओकेच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा पासपोर्ट हा सेट होऊन जाईल। मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जेव्हा फाईल ओपन करायचं असेल, या ठिकाणी तुम्हाला इमेज ओपन करायचा असेल, तेव्हा तुम्हाला पासपोर्ट सांगेल, तेव्हा तुम्हाला हा पासपोर्ट त्या ठिकाणी टाकायचा आहे। बघू शकता तुम्ही, मी पासपोर्ट टाकल्यानंतर आपली फाईल ओपन झाली। अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पीसी मधून कोणत्याही फाईलला प्रायव्हसी देऊ शकता। मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम येत असतो आणि त्यांना देखील माहित नाही की फाईलला कसा पासपोर्ट लावायचा, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगितलेलं आहे। त्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। आपल्या चॅनल कोणी नवीन असाल चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका, कारण आपल्या चॅनलवर टेक रिलेटेड व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात येत जाणार आहे। त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका। व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका, व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर केल्याशिवाय कुणीही जाऊ नका।